खेळतोय शेलू अभयजी शिवाजी शेठ खारीक यांनी हा संघ बांधलाय. दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अक्षयला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी त्याने या षटकामध्ये केली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय परंतु इथे लाईन तो भरकटला त्यामुळेच की काय. आता धावफलक सिंगच्या साथीनं पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 13 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल अखेर निघून चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 17 धावा. लेफ्ट मारून विकेट. फुलटॉस होता पुण्याचा टर्न केलाय. स्कोअर लेगला जवळपास क्षेत्ररक्षण नाहीये त्याचाच फायदा होतो टीम शेडू संघाला. धावा मिळते 4. अक्षय खारीक मध्ये दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून आता मोठे स्ट्रोक यायला सुरुवात झाली आहे. सलग 2 चौकार त्याने वसूल केले. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऋतिक भोईर आमच्यासोबत जोडले गेले जे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ऋतिक लहाने फ्रॉम कासगाव. शेवटचा बॉल 1 टू गो. ऑन साइडला खेळला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे सरसावले आणि बिगिन केलाय. बॉल चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू करत हवाय सफर. षटकार. सो मच. षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 27 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आणि आता षटक क्रमांक 2 संपन्न झाल्या. वळे आपण सत्कार सोहळ्याकडे. मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळेल. प्रहार जनशक्ती अध्यक्ष खरं तर बदलापूरचे आमचे अविनाशजी रमेश सोनावणे साहेब. आपण या आपला सन्मान आम्ही करू या मुख्य व्यासपीठावरती. प्रहार जनशक्ती पक्ष शहर अध्यक्ष बदलापूर अविनाशजी रमेश सोनावणे साहेबांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. साहेबांना विनंती आपण यापुढे आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. खरं तर क्रिकेटवरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे. मग गोलंदाजीची स्पर्धा असेल तदनंतर मोहपाटाची स्पर्धा असेल. अभिराजजी रमेश सोनावणे साहेब नेहमीच उपस्थित असतात आणि खेळाडूंना नेहमीच ते प्रोत्साहित करत असतात. त्याचबरोबर समालोचकांवरती त्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलं. त्यांचा मी सन्मान या मंचावरती करू. मायाची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक मोमेंट देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन आपण नरेशजी यशवंतराव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला. तदनंतर आपण विनंती करतोय जयवंत साहेबांना आपण या आपलाही सन्मान आम्ही करू. जयवंत अवचाल साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंट देऊन आपण जयवंत अवचाल साहेबांचा सन्मान या मंचावरती करत असताना आपण आलात या स्पर्धेला भेट दिली. तुमचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 घेऊन निनाद पहिला बॉल डॉट आला. पुढे सरसावले. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान सलगचा दुसरा डॉट. सलग 2 बॉल आता तुम्हाला डॉट पाहायला मिळतील. टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे देखील प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता. दरम्यान तुम्ही पाहता सलगचा तिसरा. आता चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. काय गोलंदाजी करतोय निनादला तुम्ही पाहता जो मात्र षटक क्रमांक पहिले घेऊन दाखल झाला. भरपूर चांगली गोलंदाजी त्याने केली या मॅच मध्ये आणि आता देखील तुम्ही पाहताय सलग 3 बॉल डॉट फेकत असताना निनाद
27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. समालोचन कक्षासाठी अविनाशजी रमेश सोनावणे साहेब यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. त्यांचा मी आभार व्यक्त करू, कारण विशेष प्रेम राहिले समालोचकांवरती नेहमीच अविनाशजी रमेश सोनावणे साहेबांचं. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. इथे लेग स्टिक वाकवली आहे आणि अखेर एक चांगला फलंदाज मैदान सोडत असताना बॅट्समन आउट. ज्यांच्या माध्यमातून समालोचन कक्षासाठी आपण पाहतोय 1500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं. साहेब आपण आपला आभारी आहोत. पैसे दिले म्हणून आभार नाही, तर समालोचकांचा ज्यांनी मात्र आत्मविश्वास वाढवला आणि एक शाबासकीची थाप पाठीवरती दिली, एक आशीर्वाद दिला, त्यासाठी तुमचा धन्यवाद. आणि वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इथे घडलंय काय? बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ 5 धावा. खेळीबिळीचं वातावरण आहे, त्यामुळे समोरच्या कक्षामध्ये आपण थोडंसं दूर होतो मॅच पासून. धावफलक 32 आकड्यावरती तुम्हाला बाल मेल. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. नवीन गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 3 घेऊन आता दाखल झाला निनाद. 5 धावा त्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केला. धावफलक तुम्हाला बाल मेल. टीमची टोटल आता पूर्णपणे स्थिरावली आहे 32. इथे फटका चांगला आहे, अनड्राईव्ह केला, ऑन साईडला बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉल तुम फेक करेल दरम्यान एक चेकी सिंगल धाब इथे एकपटी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आतापर्यंत तुम्हाला 12 मैल 33 धाबा धावफलकावरती जोडले गेले. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. ड्रिंक्स मॅन, चला ड्रिंक्स ट्रॉली जाऊ त्या मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे वेळ दिव्या डीजे मास्टरला एक सुवर्ण संधी. ऐकूया एक चांगलं संगीत.
इनिंग साठी तो डान्स तुम्हाला करावा लागेल. डिमा गोलंदाजी मार्गावरती डिमा. डिमाचा पहिला बॉल आणि इथे फलंदाज त्याला परतावं लागेल माघारी. बॅट्समन आउट. परत बाद झालाय. डिमा आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बरोबरती त्यांना विकेट मिळतीये आणि अखेर एक चांगला बंदा जो सेट झाला होता त्याने आता मैदान सोडलाय. साहिल आता बाद झालाय परंतु अनिकेत भगत आता मैदानावरती दाखल होतो. या बॅचमध्ये अनिकेतला आता चांगली बॅटिंग करावी लागेल कारण षटक क्रमांक 14 मार्गस्थ. गोलंदाज डिमा ऑन साइडला पहिला बॉल फेस करतोय. अनिकेत भगतचा हा पलटवार बॉल सीमा पार. षटकार. मॅच मध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॉल बळवलाय. बॉल चालला डीप मध्ये. फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यान एक सिंगल धाबीत एक विकेट जाईल. 9 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही 24 धाबाची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. कारण म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय उरत नाहीये. आणि आता तेच प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या मध्ये दोन्ही संघाला करावे लागतील. गोलंदाज डिमाला तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. दुसऱ्या बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा सिंगल धाव इथे मात्र एक विकेट गेली आहे. धावफरक टीमची टोटल जाऊन पोहोचले 40. फुलटॉस होता. ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे गरज होती षटकाराची. तो षटकार आलाय टीम आनंदी 11 जय भवानी क्रिकेट संघ. बॅटिंग करतोय नवीन आलेला खेळाडू मैदानावरती तुम्ही पाहताय अक्षय खारीक. त्याच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार त्याने वसूल केलाय. 8 बॉल 18 ची गरज आहे या मॅच मध्ये. अनिकेत भगतच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. धावफलक आता प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या तब्बल 46 46 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धाबाची गरज 18 धाबाची गरज माफी असावी. 2 बॉल भरपूर महत्वाचे. पुढे होता इथे फटका पोहोचलाय. खेळाडू पुढे सरकतोय. झेल इथे स्वीकारलाय आणि आता समीकरण येऊन ठेपले. 7 बॉलचा खेळ शिल्लक 18 धाबाची गरज. फरदच बाद झालाय. मोकाच्या निर्णयाक्षणी आता धोक्याची घंटा वाजली आहे टीम शेलू संघासाठी. कारण ज्या अक्षय खारीकनं तब्बल लांब लचक षटकार ठोकला होता तोच खेळाडू आता मैदान सोडतोय. 7 बॉलचा खेळ शिल्लक 18 धाबाची गरज या मॅच मध्ये. नवीन खेळाडू दाखल झाला. यावेळेस तुम्ही पाहताय निहाल मैदानावरती दाखल झालाय. 2 षटक फेकत असताना निहालनं कामगिरी चांगली केली. परंतु आता या मॅच मध्ये 7 मध्ये गरज 18 धाब्याची. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा दोन्ही टीम साठी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागतात. दरम्यान शहराला चेंडू इथे मात्र आदळतोय. बॉल चाललाय पॉइंट. दरम्यान षटक क्रमांक 14 संपन्न झालाय. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 18 धाबाची गरज. दोन्ही संघ मैदानाच्या मध्ये प्रयत्न करतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या मॅच मध्ये, कारण अभी नाही तो फिर कभी नाही हे दोन्ही संघाला माहिती आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 18ची गरज आहे. 64 धाबांचं टार्गेटचं इथे मात्र सेट करायचं होतं. बॅटिंग चांगली केली रजतनं. त्याच्यासाठी आपण पाहिलं मैदानावरती अक्षय खारीक दाखल झाला. त्यानं देखील भरपूर चांगला क्रिकेट या मॅच मध्ये दाखवलाय. अनिकेत भगतवरती विश्वास दाखवलाय. एक षटकार आपण पाहिलं खरं तर अनिकेतच्या बॅटमधून. आणि दरम्यान तुम्ही पाहू शकता खरं तर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व, बदलापूरचं वर्ल्ड कप त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे मयूरजी जगन्नाथ पेसेकर साहेब यांचं आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मयूरजी पेसेकर साहेबांचं आगमन होत असताना मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर जगन्नाथ स्मृती चषक या ट्रॉफीचे दमदार आयोजक आहेत. त्यांचं आगमन झालं. त्याच्या साथीने आमचे ज्युनियर मयूर पेसेकर आणि आमचे अनिकेत हरजी अर्थातच अण्णा यांचं आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी विद्यमान सामना मैदानावरती रंगतो. एका बाजूला निळजे बी त्यांच्या विरोधात आनंदी 11 आई भवानी शेलू या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 धाबाची गरज आहे. गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती भावेश स्टाकिंग एरवरती एक षटकार ज्याच्या बॅटपून आलाय तोच अनिकेत भगत. या मॅच मध्ये आता अनिकेतला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला खेचलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. तिथे घडलंय काय? फरदत बाद. सो मच. रिले झेल तिथे स्वीकारला. खरं तर आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतो मुख्य व्यासपीठाच्या समोर आहे, परंतु आमचं जो कॅमेरामॅनचा स्टेज आहे तो थोडासा मध्ये येतो, त्यामुळे आम्ही विश्लेषण करू शकलो नाहीये. परंतु रिले कॅच तिथे टिपण्यात आला. भरपूर चांगला झेल तिथे स्वीकारला. पहिल्या बॉलवरती फुलटॉस बॉल फुलटॉल वसूल करायचं होतं, परंतु अनिकेत भगत आता नाराज आहेत कारण षटकार त्यांना वसूल करायचं होतं. नाही जमलं. नवीन खेळाडू मैदानावरती स्वप्नील. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 18 धाबाची गरज या मॅच मध्ये. भावेशला तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती त्याने विकेट संपादित केली आहे. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. स्वप्नीलला तुम्ही पाहता या मॅच मध्ये आता इथून 5 चेंडूमध्ये 18 चेस करायचे आहेत. महत्वाच्या निर्णायक क्षणी इथे मात्र बॅटर बाद झाला. अनिकेत भगत त्यानं मैदान सोडलाय. खोदून काढलाय. ऑन साइडला बळबलाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल इथे एकपटी जाईल आणि आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 17 धाबाची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडूमध्ये 18ची गरज असताना फुलटॉस बॉलवरती फरदत अनिकेत बाद झाला. परंतु या मॅच मध्ये इथून चांगली कामगिरी करायची होती. नाही जमलं. म्हटलं जातं ना, संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा हा फटका फसला की काय? डीप मध्ये खेळाडू उपस्थित. त्याने झेल टिपला आणि अखेर आता नवीन आलेला बॅटर त्याला देखील मैदान सोडावं लागेल. फरदत बाद. सलग 3 बॉल आता संपन्न झाले. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 6 चेंडूमध्ये 18ची गरज होती. इथे आपण जर पाहिलं तर फक्त सिंगल दाबाली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. त्यामुळे आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धाबाची गरज आहे मॅच मध्ये. अजून एक फलंदाज निहाल आता बाद झालाय. या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकता पूर्णपणे संघर्ष वाढलाय. टीम शेलू संघाचं म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिळता. भरोसा दाखवला होता अनिकेत वरती. तो पहिल्या बॉलवरती बाद झाला आणि आता निहाल मैदान सोडतोय. 3 बॉल मध्ये 17ची गरज होती. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान सिंगल धाब इथे एकपडी जाईल लेग बायच्या स्वरूपात. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि अजूनही 16 धाबाची गरज. मुख्य व्यासपीठावरती मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेबांचं आगमन झालंय. बदलापूरचं वर्ल्ड कप जगन्नाथ ट्रॉफीचे ते आयोजक आहेत. मनपूर्वक स्वागत. भरपूर बिझी शेड्यूल असतो, परंतु उद्योगधंद्यासह क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिलं. आमचे मयूरजी पिसेकर साहेबांचं त्यांचे मनपूर्वक स्वागत करू. आमचे अनिकेतजी कुलकर्णी असतील, प्रतीकजी पिसेकर असतील, ध्रुव पण मयूर ग्रुप बदलापूर हा संघ आपण नेहमीच पाहतो. इथे अजून एक फलंदाज बाद होतोय आणि अखेर आता समीकरण उरलंय.
चला नवीन बॅटर आपण जा मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा लाईव्ह आहे. स्पर्धेचे नियमात एका चेंडूचा खेळ शिल्लक 16 धाब्याची गरज. चला कासगाव टीम आपण रेडी राहा. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय आणि सामना इथे जिंकलाय टीम निळजे बी संघाने. अभिनंदन. तर हार्ड लक टीम आनंदी 11 जय भवानी क्रिकेट संघ शेळू.